तुम्ही आपल्या रोजच्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी यासारखे मिलेट्स किंवा गव्हाची चपाती बनवून खात असतात, परंतु यापैकी कोणतं आपले आरोग्य घडवण्यासाठी चांगलं आहे आणि कोणतं आपलं आरोग्य बिघडवू शकतो? प्रत्येकासाठीच हे जे मिलेट्स आहेत ते योग्य आहेत का? हे मिलेट्स कोणी खावे, कोणी खाऊ नये किंवा कधी खावे, कधी खाऊ नये, ह्या प्रत्येक मिलेट्सचे, ह्या प्रत्येक धान्याचे काय गुणधर्म आहेत, तसेच आपल्याला त्यांचा काय काय फायदा होऊ शकतो, कोणत्या व्याधीमध्ये घ्यावे, कोणती व्याधी असताना घेऊ नये, ह्या सगळ्यांबद्दलची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता नांजेवार। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आयुर्वेदामध्ये देखील हे मिलेट्सचा उल्लेख आला आहे। शिंबी धान्य वर्ग, शुकधान्य वर्गामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू ह्या सगळ्यांचा उल्लेख आला आहे, वर्णन आलं आहे, प्रत्येकाचे फायदे सांगितले आहेत, गुणधर्म सांगितले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक धान्याबद्दलची माहिती बघणार आहोत। सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात गव्हाबद्दल। तर गहूमध्ये बरेचसे न्यूट्रिएंट्स असतात, जसे की प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, फायबर्स यामध्ये कमी प्रमाणात असतात, यामध्ये ग्लुटेन असतं, म्हणून याची बऱ्याच जणांना ॲलर्जी होऊ शकते। गव्हाचं वर्णन, गव्हाचे फायदे, गुणधर्म आयुर्वेदामध्ये देखील सांगितले आहे। गहू हे चवीला मधुर, गोड आहे, गुणाने शीत आहे, गुरु आहे, गुरु म्हणजे पचायला जड आहे, स्निग्ध आहे, वृक्ष आहे म्हणजे शुक्राणूंची संख्या वाढवणारा आहे, संधानकारी आहे म्हणजे दोन सांध्यांना, दोन गोष्टींना जुळवणारा आहे, जीवन देणारा आहे, आपल्या शरीरातील वात आणि पित्त दोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। तसेच गहू हे स्थैर्यकर सांगितलं आहे। तर गहू हे लहान मुलांसाठी तर सगळ्यात चांगलं आहे, कारण की लहान मुलांचं वय हे वाढतं वय असतं आणि ह्या काळामध्ये त्यांना गुरु, स्निग्ध असा आहार देण्याची गरज असते, त्यामुळे त्यांचं पोषण व्यवस्थित होईल। गुणाने स्निग्ध आणि जीवनीय असलेले गव्हाची चपाती तुम्ही आपल्या मुलांना देऊ शकता, परंतु ज्यांना ग्लुटेनची ॲलर्जी आहे अशा लोकांनी गहू खाऊ नये। ज्यांचं वजन वाढलेलं आहे अशा लोकांनी देखील गहू खाऊ नये। ज्या लोकांना डायबिटीज आहे अशा लोकांनी देखील गव्हाचा वापर कमी प्रमाणात करावा, कारण की गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त आहे, म्हणजे जर आपण गव्हाचे पदार्थ खाल्ले तर आपल्या रक्तातील साखर ही लवकर वाढू शकते। आता आपण बघूयात की मिलेट्स म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय गुणधर्म आहेत। तर मिलेट्स म्हणजे हे एक प्रकारचे भरड धान्य आहेत। आजकाल मिलेट्सचं सेवन करण्याचं फॅड सुरू झालं आहे, परंतु प्रत्येक मिलेट प्रत्येकाला सूट होईल असं नाही। प्रत्येक मिलेटचे गुणधर्म वेगळे आहेत। हे धान्य आपण प्राचीन काळापासून वापरत आलो आहोत। आयुर्वेदामध्ये देखील याचे गुणधर्म तसेच फायद्यांचं वर्णन केलं आहे। याला सुपरफूड असं म्हटलं जातं, परंतु हे सगळ्यांसाठीच किंवा प्रत्येक वेळीच सुपरफूड ठरतं असं नाही। हे पचायला लघु आहे म्हणजे हलके आहे, ज्यांना भूक कमी लागते, ज्यांचं अग्निमांद्य आहे, पचायला जड पदार्थ त्यांना दिले तर अपचन होण्याचे चान्सेस असतात, म्हणून त्यांना पचायला हलके पदार्थ द्यायचे असेल तर तुम्ही मिलेट्सचे युक्त पदार्थ देऊ शकता। पचनासाठी देखील मिलेट्स अतिशय चांगलं आहे। यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स आहेत, त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते, आतडे जे असतात ते व्यवस्थितरित्या साफ व्हायला मदत होते। मिलेट्समध्ये फायबर्स भरपूर प्रमाणात आहेत, त्यामुळे ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांसाठी देखील मिलेट्स अतिशय चांगलं आहे। ज्या लोकांना डायबिटीज आहे अशा लोकांसाठी देखील मिलेट्स अतिशय चांगलं आहे, कारण की मिलेट्सचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो, म्हणजे जेव्हा आपण मिलेट्सचं सेवन करतो तेव्हा आपल्या रक्तातील साखर एकदम वाढत नाही। ज्या लोकांना हृदयासंबंधी समस्या आहेत, ज्यांचं कोलेस्ट्रॉल हाय असतं, ॲथेरोस्क्लेरोसिस झालेलं आहे, अशा लोकांनी देखील मिलेट्सचा वापर करावा। ज्या लोकांना ग्लुटेनची ॲलर्जी आहे अशा लोकांनी मिलेट्स खावे, कारण की मिलेट्स हे ग्लुटेन फ्री आहेत। परंतु ज्यांची वात प्रकृती आहे, ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, ज्यांच्या शरीरामध्ये कोरडेपणा जास्त आहे अशा लोकांनी सावधगिरीनेच मिलेट्सचा वापर करावा। आता आपण बघूयात की ज्वारीमध्ये कोणते कोणते पोषक तत्वे आहेत आणि त्याचे काय फायदे आहेत आणि कुणी खाल्लं तर त्यांना नुकसान होऊ शकतं। ज्वारी ही आयुर्वेदानुसार लघु, वृक्ष आणि गुणाने शीत सांगितली आहे। लघु म्हणजे पचायला हलकी आहे, वृक्ष म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढवणारी आहे, शीत आहे म्हणजे गुणाने थंड आहे, म्हणून आपल्या शरीरातील कफदोष आणि पित्त दोष कमी करण्यासाठी ज्वारी चांगली आहे। परंतु याने आपल्या शरीरातील वात दोष वाढू शकतो, कारण की वाताचे गुणधर्म सांगताना सांगितलं आहे की वात हा वृक्ष आहे
आणि ज्वारी देखील वृक्ष आहे, म्हणून आपल्या शरीरात कोरडेपणा वाढून आपल्या शरीरातील वातदोष वाढू शकतो. ज्वारीचं सेवन कधी करावं तर उष्ण ऋतूमध्ये, उष्ण काळामध्ये करावं. तर ग्रीष्म ऋतूमध्ये तुम्ही ज्वारीचं सेवन करू शकता. शरद ऋतूमध्ये देखील ज्वारीचं सेवन करू शकतात, कारण की ह्या काळामध्ये आपल्या शरीरामधील देखील उष्णता वाढलेली असते, म्हणून आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी तुम्ही ज्वारीचं सेवन करू शकता. ज्वारी कोणी खाऊ नये तर ज्यांची वात प्रकृती आहे, ज्यांच्या शरीरामध्ये ऑलरेडी वात दोष वाढलेला आहे, कोरडेपणा आहे, ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, ज्यांना वारंवार कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो, अशा लोकांनी वारंवार ज्वारीचं सेवन करू नये. आणि जर करायचंच असेल तर तुम्ही ज्वारीच्या भाकरीवर गाईचं तूप लावू शकता. त्यामुळे शरीरातील कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. गाईचं तूप हे स्निग्धता वाढवणार आहे आणि आपल्या शरीरातील वातदोष आणि पित्तदोष कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. ज्वारीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहेत, फायबर्स भरपूर प्रमाणात आहे, कॅलरीज देखील आहेत. जेवढे गव्हाच्या पोळीमध्ये असते तेवढी कॅलरीज भाकरीमध्ये देखील असते, परंतु यामध्ये फायबर्स जास्त असल्यामुळे आपलं पचन व्यवस्थित होतं आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन होत नाही. जास्त वेळ पोट भरल्याची जाणीव राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ज्वारीच्या भाकरीचा वापर करावा. जर तुम्हाला डायबिटीज असेल तर डायबिटीजसाठी देखील ज्वारीची भाकर उत्तम आहे, कारण की तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढत नाही, म्हणून ज्यांना डायबिटीज आहे अशा लोकांनी ज्वारीचं सेवन करावं. ज्वारीमध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर प्रमाणात आहे. तसेच ग्लुटेन फ्री असल्यामुळे ज्यांना ग्लुटेन ॲलर्जी असते अशा लोकांनी देखील ज्वारीचं सेवन करावं. आता आपण बाजरीच्या गुणधर्माबद्दल, फायद्याबद्दल माहिती बघूयात. तर बाजरीचे काय गुण आहेत, तर बाजरी ही गुणाने वृक्ष आहे, तसेच उष्ण आहे, गरम आहे. वृक्ष म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा आणणारी आहे. बाजरी ही पचायला थोडीशी गुरू आहे. गुरू म्हणजे ज्वारी आणि नाचणीपेक्षा पचायला जड आहे, परंतु गव्हापेक्षा मात्र हलकी आहे. बाजरी ही आपल्या शरीरातील कफ दोष आणि वातदोष कमी करण्यासाठी चांगली आहे, परंतु गुणाने उष्ण असल्यामुळे आपल्या शरीरातील पित्तदोष मात्र वाढू शकतो. म्हणून बाजरी कधी खावी, थंड ऋतूमध्ये खावी, म्हणजे हेमंत, शिशिर ह्या काळामध्ये तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीचं सेवन करावं. असंही आपण मकर संक्रांतीपासून बाजरीच्या भाकरीचं सेवन करायला सुरुवात करतो आणि त्या बाजरीच्या भाकरीवर गाईचं तूप किंवा तेल टाकणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढू नये. किंवा बऱ्याच घरांमध्ये बाजरीची भाकर, त्याच्यावर गाईचं तूप आणि गुळ असं मिश्रण करून देखील खाल्लं जातं, जे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अतिशय उपयुक्त आहे. वर्षा ऋतूमध्ये देखील तुम्ही बाजरीचं सेवन करू शकतात, कारण की वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्यामध्ये वातावरण थंड असतं, म्हणून आपल्या शरीराला उष्णता देण्यासाठी तुम्ही पावसाळ्यामध्ये देखील बाजरीचं सेवन करू शकता. स्त्रियांसाठी बाजरीचं सेवन सुतिका अवस्थेमध्ये अतिशय चांगलं सांगितलं आहे. सुतिका अवस्था म्हणजे डिलिव्हरी नंतर आपल्या घरी आजही बाजरीचा घाटा तयार करून दिला जातो किंवा बाजरीच्या पिठापासून बनवलेले लाडू दिले जातात, जेणेकरून डिलिव्हरी नंतर दूध वाढण्यासाठी याचा फायदा होतो. जर तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी देखील बाजरीच्या भाकरीचा चांगला फायदा आहे, कारण की बाजरीमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात आहे. या व्यतिरिक्त बाजरीमध्ये प्रोटीन आहे, फायबर्स भरपूर आहेत, कॅलरीज आहेत, परंतु फायबर जास्त असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो, जेणेकरून आपलं वजन कमी व्हायला मदत होते, डायबिटीज कंट्रोलमध्ये राहायला मदत होते. तसेच मॅग्नेशियम, झिंक असे वेगवेगळे मायक्रोन्यूट्रिएंट्स देखील यामध्ये आहेत. बाजरी खात असताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, कोणती सावधगिरी बाळगावी? जर तुमची पित्त प्रकृती असेल, उन्हाळ्याचा ऋतू असेल, तसेच जर तुम्हाला पित्ताचे व्याधी झाले असतील, उष्णतेचा त्रास होत असेल, अशा लोकांनी बाजरीचं सेवन करू नये. बाजरीचं सेवन करण्याआधी अजून एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या लोकांना थायरॉइड आहे अशा लोकांनी बाजरीचं सेवन करू नये किंवा कमी प्रमाणात करावं, कारण की बाजरी आपल्या शरीरातील गायट्रोजनची लेवल वाढवतं आणि त्यामुळे थायरॉइडचा आजार अजून बळावू शकतो. म्हणून ज्या लोकांना थायरॉइडची समस्या आहे अशा लोकांनी बाजरीचं सेवन करू नये. त्यानंतर नाचणी. नाचणीमध्ये देखील चांगले न्यूट्रिएंट्स आहे. यामध्ये प्रोटीन आहे, फायबर्स आहे, कॅलरी आहे, तसेच आयर्न आहे, कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये आहे. लहान मुलांपासून मोठ्या वृद्ध लोकांपर्यंत देखील नाचणीचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं. नाचणी ही गुणाने वृक्ष आहे, परंतु ती स्निग्ध आहे, म्हणून आपल्या शरीरामध्ये ती कोरडेपणा वाढू देत नाही.
म्हणून आजही बरेच जण आपल्या लहान मुलांना म्हणजे 6 महिन्यानंतरच नाचणीचं सत्व द्यायला सुरू करतात. नाचणीमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे ज्यांचा हिमोग्लोबिन कमी आहे, रक्ताची पातळी कमी आहे, अशा लोकांनी रक्त वाढवण्यासाठी, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी नाचणीच्या पदार्थांचं सेवन करावं. नाचणीमध्ये कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे आपली हाडे मजबूत करण्यासाठी, दात मजबूत करण्यासाठी तुम्ही नाचणीच्या पदार्थांचा वापर करावा. नाचणी आपल्याला आपली स्ट्रेंथ वाढवण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे, म्हणून स्त्रियांनी देखील नाचणीचे वेगवेगळ्या पदार्थांचं सेवन करावं. नाचणीचं वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. नाचणीचे लाडू तयार केले जातात, नाचणीचं सत्व केलं जातं ते दिलं जातं, किंवा नाचणीची भाकरी देखील बनवली जाते. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही नाचणीचा वापर करू शकता. यानंतर वरई, उपवासासाठी वापरलं जाणारं धान्य म्हणजे वरई. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहे, आयर्न आहे. वजन कमी करण्यासाठी देखील वरईचे तांदूळ अतिशय उपयुक्त आहे. वरई हे पचायला हलके आहे, लघु आहे, त्यामुळे उपवासामध्ये याचा वापर केला जातो. नॉर्थ इंडियामध्ये मक्याच्या पिठाचा वापर केला जातो. मक्याच्या पिठाच्या पासून बनवलेल्या भाकरी वापरल्या जातात. मकई की रोटी आणि सरसों दा साग. तर हे जी मकई आहे म्हणजे माका आहे ते आपल्याला एनर्जी देण्यासाठी अतिशय उत्तम आहे, इम्युनिटी वाढवण्यासाठी चांगलं आहे. थंडीच्या दिवसांमध्ये माक्याचं सेवन केलं तर आपली इम्युनिटी वाढते, एनर्जी वाढते, वारंवार होणारा सर्दी खोकला कमी व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे तुम्ही देखील ऋतूनुसार, आपल्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या मिलेट्सचा वापर करायला सुरुवात करा. परंतु मिलेट्सचा वापर अति प्रमाणामध्ये करू नये. आठवड्यातून 3-4 वेळाच तुम्ही मिलेट्सचा वापर करू शकता, म्हणजे खायला घेऊ शकता. त्यानंतर जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही मिलेट्सचा वापर केला तर आपल्या शरीरातील रुक्षता वाढण्याची भीती असते, कोरडेपणा वाढण्याची भीती असते. त्यामुळे सांध्यांमधला कोरडेपणा वाढतो, म्हणून सांधेवात होऊ शकतं. त्वचेतील कोरडेपणा वाढला तर त्वचा फाटते, मग वारंवार मॉइश्चरायझर लावावे लागते. तसेच जर पोटातील म्हणजे आतड्यांमधील कोरडेपणा वाढला तर पोटफुगी, पोट दुखणं किंवा कॉन्स्टिपेशन यासारख्या समस्या भेडसावू शकतात. मिलेट्समध्ये जास्त प्रमाणात फायबर्स देखील असतात, त्यामुळे तुम्हाला वारंवार पोट फुगण्याचा त्रास देखील होऊ शकतो, ब्लोटिंग होऊ शकते. ज्या लोकांना थायरॉइड आहे अशा लोकांनी बाजरीचं सेवन करू नये. आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला मिलेट्सचा वापर करायचा असेल आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही ते भिजवून जर खाल्लं तर चांगला फायदा होतो, किंवा त्याला फर्मेंट करून, जसं आपण नाचणीचं सत्व बनवतो तशा पद्धतीने जर नाचणीचं सत्व बनवून खाल्लं तर त्याचे फायदे कैक पटीने वाढतात. कॅल्शियमचं, आयर्नचं ऍब्झॉर्प्शन चांगलं व्हायला मदत होते. महाराष्ट्रामध्ये तर बाजरीच्या खारोड्या केल्या जातात, त्या देखील अतिशय गुणकारी आहेत. तर अशा प्रकारे मोठ्या लोकांनी वेगवेगळ्या मिलेट्सचा वापर आपल्या आहारामध्ये करावा, परंतु आपल्या मुलांना मात्र गहू आणि नाचणी ह्या धान्यांचाच वापर करावा. कारण की गहू हे आपल्या शरीराला एनर्जी देणारा आहे, मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. नाचणी हे मुलांना कॅल्शियम देतं आणि त्यांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे, वजन वाढण्यासाठी उपयुक्त आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील मिलेट्सचे फायदे आणि नुकसान आधी जाणून घ्या आणि मगच त्यांचं सेवन करायला सुरुवात करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.